परभणी शहर महानगरपालिका फक्त नावालाच महानगरपालिका आहे. मोठ्या प्रमाणावर टॅक्स वसूल केला जातो, परंतु कुठल्याही नागरी सुविधा परभणी शहर महानगरपालिका लोकांना देत नाही आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षानं आक्रमक भूमिका घेत परभणी शहर महानगरपालिकेचं नामकरण परभणी शहर ग्रामपंचायत असं केलं होतं. कारण की परभणी शहर ग्रामपंचायत करण्याच्या लायकीचीच आहे. कारण की महानगरपालिकेचं कुठलंच काम आणि नागरी सुविधा परभणी शहर महानगरपालिका देत नाही आहे. पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टीवर परभणी शहर महानगरपालिका 100% फेल्युअर ठरलेली आहे. परभणी शहरामध्ये मागच्या महिन्याभरापासून लोकांचा कचरा उचलला जात नाही आहे, घंटागाडी फिरकत नाही आहे. शहराचं बकाल रूप झालेलं आहे, सर्वत्र कचरा सांडलेला आहे. दवाखान्यामध्ये माणसं त्यांची यंत्रणा नाही आहे आणि पिण्याचं पाणी 15-15 दिवसाला येतं. याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षानं आक्रमक होऊन जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची धास्ती मनपा प्रशासनाने घेतली आणि परभणी शहर महानगरपालिकेनं 2 दिवसापासून परभणी शहरातील कचरा उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आज घंटागाडी सर्वत्र फिरत आहे. प्रहार जनशक्ती पक्षानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळेच परभणी महानगरपालिकेची झोप उडाली आहे आणि ते कामाला लागलेलं आहे.